होतं आणि एवढीच तिची संपत्ती होती बघ. एवढीच तिची संपत्ती होती. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती बघ. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडाचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती. पोरीनं सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होते. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या, तरी सुद्धा ती माऊली थांबत नव्हती बघ. इकडे बघ, एका पडक्या वाड्यामध्ये जात होते. एका पडक्या वाड्यामध्ये जात होते. अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होते. अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होते आणि पिशवीतलं लुगडं अंगावर चढवत होती आणि समोर बसलेल्या त्या अर्धा लेकींना ती माझी सावित्री आहे शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री तयार झाल्या पोरीनो. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. ती सावित्री आई म्हणजे तू आहेस पोरी. ती सावित्री आई म्हणजे तू आहेस ग. तू एवढी स्वस्त नाहीस. कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं. पोरी, त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे. पोरी, एवढी स्वस्त तू नाहीस बघ, एवढी स्वस्त तू नाहीस. इकडे बघ, तुला तुझी दुसरी ओळख तयार करून देतो बघ. आणि ही ओळख आजपासून कधीच विसरायची नाही. ही ओळख आजपासून कधीच विसरायची नाही बघ. 5 लाखाचा सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला बघ पोरी. 5 लाखाचा सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला. छत्रपती शिवाजी राजे आम्हाला सोडून निघून गेलेले होते. संभाजी राजांचा बलिदान झालेला होता आणि 5 लाखाचा सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे, हे स्वराज्य माझं आहे. पण नाही पोरीनो, एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाले आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी. ती तारा राणी म्हणजे तू आहेस ग. पोरी, तू एवढी स्वस्त नाहीस ग. कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे. पोरी, एवढी स्वस्त नाहीस का. इकडे बघ, तुला आजच सांगतो बघ, आणि आज नाही तर परत कधीच नाही बघ. इकडे बघ, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे पोरी. तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे आणि एका वाघाच्या आणि एका वाघिणीच्या पोटी तुझ्यासारख्या वाघिणीनं जन्म घेतलाय पोरी. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस, लक्षात घे. हातात तलवार घेऊन राजकारण करणारी माझी अहिल्या आई म्हणजे तू आहेस पोरी. पोरी, ही तुझी खरी ओळख आहे बघ. आजपासून ही ओळख कधीच विसरायची नाही. आणि पोरा नालायका, अरे बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली, नीट ऐक रे. बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचा चप्पल आपल्याला बसायला लागला म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही पोरा. बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही. बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं, बाप सांगतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावता आणि तेच पोरग ज्या वेळेला हातामध्ये दारूचा ग्लास घेत हत्तीसारख्या बापाला लाचार करत. पोरानं, त्या बापानं जगायचं कसा रा. इकडे बघ, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्डू टाकला रे. ही माती आहे माझ्या छत्रपती शिवाजी राजांची, ही माती आहे माझ्या 32 वर्षाच्या संभाजी राजांची. ऐक रे पोरा, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्डू टाकला बघ पोरा. ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्डू टाकला. वय वर्ष 32 होता माझ्या संभाजी राजांचा. नीट ऐकायचं रे पोरानं, नीट ऐकायचं आहे नालायक. इकडे बघ, वय वर्ष 32 होता माझ्या संभाजी राजांचा. संभाजी राजांना कैद झालेली होती 39 दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल झालेला होता. 39 दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल झालेला होता. साखळदंडामध्ये संभाजी राजांना बांधलेला. मृत्यूच्या दारामध्ये माझा संभाजी राजा उभा आहे. असंख्य जखमा संभाजी राजांच्या शरीरावरती आहे, असंख्य जखमा संभाजी राजांच्या शरीरावरती आहे. प्रत्येक जखमेतून काळ रक्त टप 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 जमिनीवरती कोसळत आहे आणि समोर औरंगजेब उभा आहे. संभाजी राजांना म्हणतो, संभा, हे संभा, हम तुम्हारे
तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे। हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वो हमारे चरणों में रख, हम तुम्हारी जान बख्श देंगे। त्यावेळेला मृत्यूच्या दारात, त्यावेळेला मृत्यूच्या दारात छट ठोकत माझा संभाजी राजा औरंगजेबास उत्तर देतो, या शरीराचे तुकडे तुकडे केले तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि चुकणार नाही, कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे। मृत्यूच्या दारात संभाजी राजांच्या शरीराचे तुकडे तुकडे होतात, तरी सुद्धा हा शिवपुत्र शत्रू समोर झुकत नाही, कारण संभाजी राजांना त्यांचा बाप कळाला होता। हे नालायक हरामखोरांनो, तुम्हाला आमचा बाप कळाला का? नाही कळाला। त्याच आई बापाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो, त्या आई बापाला पोलीस स्टेशनला आम्ही उभं करू लागलो, खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवलं, आई बापाच्या आपणची लक्तर वेशीवरती आज आम्ही टांगू लागलो, आणि म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ पोरा, आज नाही तर परत कधीच नाही बघ पोरी, आज नाही तर परत कधीच नाही। तू डॉक्टर झाले, तू इंजिनियर झाले, तू वकील झाले, मार्कांचा ठीक तुम्ही रचला, पण संस्कार मात्र तुम्ही पायाखाली घेऊ लागला, आणि म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ। इकडे बघ पोरी, एक काम करायचं बघ, पोरा तुझं वय कितीही वर्षाचा असू दे, आज पळत पळत घरी जायचं बघ। आईला पहिला प्रश्न विचारला होतास ना काय? आईला पहिला प्रश्न विचारलास, आई तुला किती वेदना होतात? आता त्या माऊलीला फक्त दुसरा प्रश्न विचारायचा बघ पोरी, आणि या दुसऱ्या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप, या दुसऱ्या प्रश्नाच्या तळाला लपलेली आहे तुझी आई। आज पळत पळत घरी जायचा बाग, आणि त्या माऊलीला दुसरा प्रश्न का विचारायचा? याचं कारण तुला सांगतो बघ पोरी, इकडे बघ। 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या, नीट ऐकायचं रे नालायक, आईची ही वेदना नीट ऐकून घ्यायची। या प्रश्नाच्या तळाला तुझं आयुष्य लपलंय बघ, आयुष्य लपलंय, आणि म्हणून तुला सांगतोय हा प्रश्न फक्त त्या माऊलीला विचारायचा आणि याचं उत्तर मिळवायचं। पुरी इकडे बघ, 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ, तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं बघ पोरी, तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं बघ, आणि ज्या क्षणाला पोरी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या, त्या क्षणाला कशाचाही विचार न करता तुझ्या आईनं तिच्या बापाला सोडून दिलं, तुझ्या आईनं तिच्या आईला सोडून दिलं, तुझ्या आईनं तिच्या भावाला सोडून दिलं। लहानपणीच्या आठवणी ज्या घरामध्ये तुडुंब वाहत होत्या, त्या घराला सुद्धा एका क्षणात तिनं सोडून दिलं, आणि कशाचाही विचार न करता, कशाचाही विचार न करता ती माऊली तुझ्या बापाचा हात धरून तिच्या माहेरी आली, तिच्या सासरी आली बघ, आणि सासरी आल्यानंतर सासरी आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली, एखादच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली, आणि पोरीला ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली, आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली। त्या माऊलीचं नाव आई आहे पोरीनो, त्या माऊलीचं नाव आई आहे। आज पळत पळत जायचं बघ, आज पळत पळत जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायचे, आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा, आई आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई, 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला। ही आई माझं वय 1 वर्षाचं होतं, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवात, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवात, मला सुद्धा घेऊन जात होते माझ्या आजीला भेटवण्यासाठी, माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, माझ्या मामाला भेटवण्यासाठी मला आजोळी घेऊन जात होते। पण आई आता 25 वर्ष उलटून गेली, आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग, का ग आई, का ग आई, का? आई महिन्यातून 4 वेळेला माहेरी जाणारी माझी आई आता वर्षातून एकदा सुद्धा माहेरी जात नाही, का ग आई? पोहिनो, पोरानो, एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा। हंबरडा फोडून ती रडेल बघ, तुझ्या गळ्यामध्ये ती पडेल बघ, तुझ्या आईच्या समोर तिचा बाप येईल बघ, तुझ्या आईच्या समोर तिची आई येईल बघ, अक्का 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 करत तिच्या माग लागणार तिचं लहान लेकरू, तिचा लहान भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ, लहानपणीचं तिचं घर तिच्या डोळ्यासमोर येईल, आणि
हंबरडा फोडून तुझी आई रडल बघ पोरी, हंबरडा फोडून तुझी आई रडल बघ. तुझ्या गळ्यामध्ये पडल पोरी, तुझ्या गळ्यामध्ये तुझी आई पडल आणि तुला म्हणाल खराय पोरी खराय, हे पोरी खराय. 25 वर्षापूर्वी ग 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. हे पोरी तुझा वय 1 वर्षाचा होता, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुला सुद्धा घेऊन जात होती तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण पोरी आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून काय ग 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी. हे पोरी त्याला कारण आहे बघ पोरी, त्याला कारण